श्री स्वामी समर्थ। तर आज होता रविवार आणि रविवारच्या दिवशी मस्त असं आज मी नाश्ता बनवलेला आहे, ते म्हणजे बटाटा पोहे। तर सर्व तर कांदा पोहे बनवतात, पण मी बटाटे पोहे बनवलेले आज आणि खरंच खूप टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता मस्त अशी पोहे बनवून घेत आहे मी। रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी काय झालं, भरपूर असे कामं असतात बघा। रविवारीच आपले जास्ती करून कामं निघतात, कारण की सुट्टीचा दिवस असतो म्हणून। पण माझा आज उलट झालेला आहे, मी आज भरपूर असा आराम केलेला आणि मंडेला सर्व कामं केलेले मी आज। खरंच खूप कंटाळा आलेला, रोज रोज तेच कामं करून। तर आता इथं बघू शकता मस्त आपले पोहे झालेले आहेत आणि आज मस्त फक्त खायची कामं केलेले आहेत, बनवायचं, खायचं आणि भांडे घासायचे, बस एवढेच कामं केलेले होते आज मी। आणि खरंच कधीतरी असा पण दिवस असायलाच पाहिजे। तर पोहे खाऊन झाल्यानंतर ना मस्त असं आता मी चाय बनवलेला आहे। पोहे नंतर चायची मज्जाच वेगळी असते, तर चाय असा पण पिला जात नाही, त्यासोबत एखादा ठोस पण हवाच असतो। त्यानंतर ना घेतला होता मी आरोचा अभ्यास। तर पोरांचा अभ्यास घेणं पण आता तर खूप कठीण झालेलं आहे, कारण की आपला तर कोणी घ्यायला नव्हतं, पण ह्यांचा इतका अभ्यास असतो ना काय सांगायलाच नको। आणि सारखं कंटिन्यू घ्यावं लागतं आणि गावाला जाऊन आल्यावर सर्व विसरून गेलेला तो। CBSE पॅटर्न असल्यामुळं ना जरा जास्तच हार्ड असतो। पहिलीला आहे पण त्याला 3री 4थीचा अभ्यास करावा लागतो आणि खरंच तो व्यवस्थित असा हँडल पण करत आहे, फक्त त्याला गाईड करावं लागतं सर्व गोष्टीला। तर एक गोष्टीला त्याला व्यवस्थित असं समजावून सांगावं लागतं आणि खरंच त्याच्या डोक्यात बसतं पण बरं का, आणि करतो पण तो व्यवस्थित असं। तर आता त्याला सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितलं ना तर व्यवस्थित करतो। तर आता इथं झालेलं आहे। त्यानंतर मस्त दुपारच्या जेवणात बनवलेलं मी बीन्स आणि बटाट्याची भाजी आणि 1 नंबर झालेली बघा, खूप मस्त टेस्टी झालेली। तर ती भाजी बनवून झालेली आहे, साधं सिंपल जेवण बनवलेलं आज। त्यानंतर भात चपात्या केलेल्या आहे। तर असाच होता माझा आज साधा सिंपल व्हिडिओ। कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक